जय जय राम वेदो द्वारका कमट रूपा सृष्टी पाळका. आणि नुसतं तुझे चरण धुतले तर तो कमट जो होता तुला नैवेतून पलीकडे सोडणारा, त्या कमटाला तू नंदराजा बनवलंस कृष्ण अवतारामध्ये. वराह वेशा दिनबंधो नमो हिरण्यकशप मर्दना, नमो त्रिविक्रम बली बंदना, नमो ब्राह्मण कुळ पाळना, भार्गव कुळ दिवाकरा. आणि साक्षात हिरण्यकशपाचा वध तुम्हीच केला आहे आणि हिरण्यपशूला हे तुम्हीच मारला आहे. त्रिविक्रम राजाचा मुलगा बल्ला सुद्धा तुम्ही पाताळी जाऊन त्याचे द्वारपाल तुम्हीच झाला आणि ब्राह्मण कुळाचं सुद्धा नाव तुम्ही राखलं. भार्गव ऋषीनं छातीमध्ये लात मारली तरी सुद्धा त्याचे पाय चेपू लागला आणि त्याला चांगला आशीर्वाद दिला. नमो पौलस्ती कुळ विपिन दहना, मिनकेतना नारी हृदय जीवना, नमो चतुर्दश लोकपाळना, मकर क्षणा रघुवीरा. आणि तुम्ही रघुवीर राम राजा आहात आणि तुम्ही स्वतः पौलस्ती कुळामध्ये सूर्यकुळामध्ये जन्माला आले होते, राम अवतारामध्ये आला आहात. आणि मिनकेतन नारी हृदय जीवन म्हणजे साक्षात प्रयाग आहे, यामध्ये तुम्ही तुमचं वास्तव्य आहे. नमो पौलस्ती कुळ विपिन दहना, मिनकेतन नारी हृदय जीवना, नमो चतुर्दश लोकपाळना, मकर क्षणा रघुवीरा. जय जय विश्वपाळना, विश्वव्यापका, विश्वकारणा, विश्वमती चाळका, विश्वजीवना, विश्वरक्षणा, विश्वेशा. त्रिभुवन व्यापक, 21 स्वर्ग, 14 भुवन व्यापक, अनंत ब्रह्मांड व्यापलेले आहेत. जळीस्थळी पाशारी तुझं वास्तव्य आहे. कणाकणामध्ये भगवंता तू आहेस. असा हा तू जगाचा एकमेव ईश्वर आहेस. नमो चक्रचाळका, नमो अज्ञान तिमिरांतका, अज्ञानाचा नाश करणारा असा तो साक्षात नारायण आहेस. नमो वेदरूपा वेदपाळका, वेदस्थापका वेदवंद्या, नमो कमलनाभा कमलजीवना, नमो पापारण्य कुठार तीक्षणा, नमो त्रिविध दातापशना, अनंत शयनानंता. किती मोठं या ठिकाणी त्यांनी भगवंताचं पापहरणा आणि रागीटच्या रागीट माणसाला सुद्धा जाग्यावर आणणारा, महाबलाढ्य दैत्यांना त्यांचा प्राण घेणारा आणि त्यांना पुन्हा मोक्षाला नेणारा तूच आहेस. आणि साक्षात शेषशयना म्हणजे शेषेवर शयन करणारा असा तू नारायण आहेस, अनंत आहेस. म्हणून सांगितलं नमो दशावतार चक्रचाळका, नमो अनंत ब्रह्मांड नायका. दशावतार तुम्हीच घेतले कुणासाठी? अनंत ब्रह्मांड नायका, नमो अनंत वेशकारका, ताटिकांतका पापहरणा. आणि म्हणून सांगितलं तुम्ही दशावतार कुणासाठी घेतले? अंब ऋषीसाठी घेतले. ज्यावेळी दुर्वासाने त्यांना सांगितलं मी आता आंघोळ करून येतो, पण सूर्य अस्ताला गेल्या जाणार म्हणून त्यांनी उपवास सोडला आणि त्यांना 10 गर्भवास घ्या म्हणून शाप दिला. आणि त्यावेळी त्यांनी नारायण धावा केला. नारायण प्रगट झाले आणि सुदर्शन चक्र दुर्वासाच्या पाठीशी सोडलं. अख्खं त्रिभुवन फिरून आलं. पण ज्यावेळी अंबऋषीच्या पाया पडले त्या टायमाला चक्र पुन्हा विष्णूच्या हातामध्ये जाऊन फिरू लागलं. अनंत वेशा म्हणजे किती अनंत अवतार घेतले तर त्यांची लीला संपत नाही. ताटिका राक्षसीचा नाश करणारे, तिला मारणारे प्रभू रामचंद्र आपणच आहात. नमो जनना मरण रोग वैद्या. अनंत धन्वंतरी तोच आहे
आणि रोगाचा नाश करणारा सुद्धा तोच आहे. त्याचेच रूप सर्व आहेत, म्हणजे तुमचेच रूप सगळे आहेत. स्वयं संवेद्या मायातीता जगद्वंद्या भेदा 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 भेदातीत तो. आणि परमेश्वराजवळ भेद नाही. तू ह्या जातीचा आहेस, तू ज्या जातीचा आहेस, त्यांना फक्त भक्त पाहिजे, मग तो कोणी असो, तिथं भेद नाही. नमो सर्गस्त्यंत कारका नमो कैवल्य पददायका अजाजित सर्वात्मका करुणालया सुभा सुखाब्दे. आणि सांगितलं स्वर्गामध्ये जेवढे आहेत तेवढे तुझ्याच कृपेनं राज्य करत आहेत, आणि तू कैवल्यदायक आहेस, कल्पवृक्ष आहेस, आणि अजाजी सर्वात्मका म्हणजे तू अजानबाहू आहेस आणि कृपेचा सागर आहेस. जय जय षडविकार रहिता नमो षडगुण ऐश्वर्य अलंकृता अरे षडवीर्ग छेद प्रतापवंता शब्दातीता निरंजना. शब्दामध्ये तुझं वर्णन करता येत नाही. चारे वेद सुद्धा थकले, साक्षात शेष सुद्धा 1000 जेव्हा ऐकायचे बस झाल्या, पण तो सुद्धा वर्णन करू शकला नाही. असा षडगुण ऐश्वर्य अलंकृत असं तू आहेस. निर्विकार निरंजन आम्हालागी झाला शेष गुण. तू निर्गुण निराकार आहेस, निर्विकार आहेस. आकार उकार तुम्हाला काही नाही, फक्त तुम्ही प्रकाश रूप आहात. झाला शेष गुण बंदीचे सोडवावे सुरगण पिशिताशन वधोनिया. आणि रावणाच्या लंकेमध्ये सगळे देवगण बंदखान्यात आहेत, त्यांना सोडवण्यासाठी तुम्हाला देवाने तुमची स्तुती केली आणि तुम्ही त्यांना सोडण्यासाठी राम अवतार घेतला आहे. पितृवचनाचे करुणी व्याज काननाला श्री रघुराज. ज्याच्या पोटी जन्म घेतला. एक प्रकारे पितृवचन पाळण्यासाठी तुम्ही अयोध्या सोडली आणि रावणाकडे निघाला आहात. शुद्धी लागी रुद्रावतार अंजनी हृदयारविंद ब्रह्मर. आणि तुमच्या बरोबर साक्षात रुद्रावतार अंजनीचा मुलगा आहे, अंजनी पुत्र हनुमान भगवान आहेत. जो ब्रह्मांडाशी देणार धीर तरला सागर निमिषार्धे. म्हणजे असा शूरवीर हनुमान तुमच्या बरोबर आहे, रुद्र अवतार आहे. एका क्षणामध्ये शतयोजने दूर गेला. तरला सागर निमिषार्धे म्हणजे डोळ्याचं पातळ वस्त्र पोचला. अगाध मारुतीचे उड्डाण बहुती वाटेस केले विघ्न. भरपूर अक्षाने वाटेमध्ये विघ्न केलं, पण त्यांना सुद्धा ते जुमानले नाही. परी तो अनिवार किरण कोणासही नाटोपे. एका राक्षसानं समुद्रामध्ये 11 विकराळ रूप धारण केलं आणि तोंड वाचलं, तुला खाऊन टाकते. त्या तोंडातून जाऊन मागायला आले आणि पुन्हा निघाले, तर तिला कळलं नाही. पडा लंकेशी येऊन हनुमंता राक्षसी सारिल्या बहुत. आणि लंकेमध्ये आल्यानंतर भरपूर राक्षसींचा संहार केला. प्रवेशल्या क्रौचेच्या मुखात दातासी दात मिळवे जो. जसे कावळे गिदळसे तुडतुड खात, असं सगळ्यांचं बस तुडतुड फेकून दिलं. तो उदरा फोडून आला बाहेर मग शोधले निकुंबिला नगर. सुलोचना देखोनी सुंदर म्हणे हेच होय जानकी. आणि कुठं पाहिलं, जिथं बिभीषणाचा महाल आहे तिकडे गेले, रावणाच्या बरोबर महालाकडे गेले आणि काय बघतात, ही जानकी दिसते. कारण रावणाची मंडळी ती दिसायला सीतेसारखी होती सुंदर, कारण पार्वतीचं दुसरं रूप आहे ते मंडोदरी. म्हणजे त्यांना वाटलं ही जानकीच आहे. तिच्यावरी घालाया पाषाण
सिद्ध झाला वायू नंदन. मग तिचे शब्द परिसता पूर्ण, सीता नव्हे कळले हे. तिच्या बाजूला काय राक्षसांचा पार असतो ना, त्यांच्यावर मोठा पर्वत टाकण्याचा विचार केला, पण तेवढ्यात ती बोलली ना आजोबाच्या दाशेबरोबर, मग त्याला कळलं घे मंडोदरी आहे, ही सीता नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.